नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. रिक्षाची परमिट काढायची का? प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढायचं. हा स्वयंरोजगार आहे, स्थानिकांचा आहे, कामधंदा नाही. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचा, पण त्याला नियम आहेत. तुम्हाला मीटरनंच व्यवसाय करावा लागतो. ओला कोला हा बेकायदेशीर आहे आणि तो तुमची कष्टाची कमाई खातो. आत्तापर्यंत तुम्हाला सर्व लुटत आलेले आहेत काम. आपण अनेक वेळेला जागृती करत असतो, पण रिक्षावाला काय ऐकत नाही. त्याच्यामुळं रिक्षावाला गोत्यात जातो. तिकडं दलाल लुटतायत. RTOवाले पैसे का खातात? संघटनावाले वर्गण्या करतात आणि तेच तिथं RTOच्या समोर कामं करतात. मंत्र्याचे फोटो लावतात, आमदाराचे फोटो लावतात आणि रिक्षावाल्याला कुठलंही चांगलं सांगत नाहीत. आता हा ऑनलाईनचा जमाना आहे. ओला कोला तर हा बेकायदेशीरच आहे. नुसतं रिक्षावाल्यानं म्हणायला नाही आम्हाला ओलावाला भाडा देतो, तुमचं संपूर्ण कमिशन खातो. त्याचं तर ते ब्लॉक तर होईलच, त्याला तर कायद्यात तर तो येणारच. पण रिक्षावाल्यानं चुकी करू नका. प्रत्येकाच्या गाडीचं मीटर चालू लागतं. मीटरनंच व्यवसाय करावा लागतो आणि ज्या वेळेला तुम्ही मीटरनं व्यवसाय करणार त्यावेळेला तुम्ही सुखी होणार, हे लक्षात ठेवा. ऑनलाईननं तुमची गाडी 600 रुपयात पासिंग होते. का तुम्ही मोबाईलवरनं अप्लाय करत नाही सा? का तुम्ही तिथं पासिंगच्या ठिकाणी 1200-1500 देत असा? तुमचं जर 48 तासात त्या इन्स्पेक्टरनं फिटनेस जोडलं नाही, तुम्ही का तक्रार करत नाही सा? तुमच्या मोबाईलवरनं मेल करू शकता. मुख्यमंत्र्यांना करा, उपमुख्यमंत्र्यांना करा, सचिवांना करा, परिवहन आयुक्तांना करा, हे अधिकाऱ्याला सस्पेंड करा म्हणून. 10 पैसे कोणाला देऊ नका. पासिंगच्या आता मीटरचे 300-300 रुपये हे खातात. का तुम्ही तक्रार करत नाही? का तुम्ही 100 नंबरला फोन करत नाहीत? का ते अधिकारी काम करत नाहीत? मग कारण तुम्हाला जो गुरु सांगेल तेच तुम्ही ऐकतायचा आणि तुमची एवढी लूट केली जाते, त्याच्यावर तुम्ही एक शब्दानं सुद्धा विचार करत नाहीसा, हे लक्षात ठेवा. लवकरच आता धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे रिक्षावाल्यांच्यासाठी चालू होणार आहे आणि त्याला 13 योजनेतून त्याचा फायदा मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला त्या मंडळाचं सभासद व्हावं लागेल. त्याला नियम आहेत, कायदे आहेत, कायद्यानंच हे काम चालतं. मग वाटेल ते बाकीचे सांगतात, कुणीही काही सांगून द्या. तुमचं काम, तुम्ही राज्यात हे मीटरनंच भाडा असतो आणि मीटरपेक्षा प्रवाशांनी जेवढे मीटरमध्ये पैसे दिसतील ते पूर्णांकात प्रवाशांनी सुद्धा द्यायचे आहेत. ओला कोला हा कमिशन एजंट आहे, हा बेकायदेशीर आहे, माफी आहे आणि त्याला तुम्ही साथ देतायसा. जर ओला कोलाला पळवायचं म्हणलं, प्रत्येकानं डिस्कनेक्शन करा आणि प्रवाशांनी हात दिला की गाडी थांबवा, प्रवाशी इतकी स्थळी त्यांना घेऊन जावा, हे मात्र तुम्ही विसरू नका. आणि तुम्ही जर तो नुसताच ओला कोला करत बसला असा, अजूनही तर गंडवणारी लोक तयार आहेत ह्या ऑनलाईनच्या फंक्शनमुळं. असं काही म्हणू नका, तुमच्या वर्गांना खातात. हे पहा, तुमच्यासाठी राज्यभर 1000 प्रिपेड सेवा होणार आहेत आणि प्रिपेड सेवा ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातूनच चालवल्या जातील आणि फक्त पर भाड्यापोटी त्यांना 5 रुपये बोनस मिळेल. ह्या गोष्टी प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर तुमचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल तर तुम्हाला मूचवाले मोकाशी यूट्यूब हेच ऐका खाली. बाकी तुम्हाला कोणीही काही सांगून द्या, पण तुम्हाला कायदे पाळावे लागतील. रिक्षा टॅक्सी चालकांचा, तो परवानाधारक असू, कोण बी असू, नाही ड्रायव्हर असू. ड्रेस हा खाकीचा आहे, 4 किसे, शर्टाला शोल्डरवरती असा पांढरा ड्रेस वगैरे काय कुठला नाही, कायदाच अजून सरकारनं केलेला नाही. खाकी पॅन्ट, खाकी शर्ट चालकांच्यासाठी आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. RTOवाले काय तेवढ्यापुरते कोण दंगा करायला लागले की आम्ही केला. काय नाही, त्या पुण्याच्या RTOने एक पत्रक काढलेलं आहे. पांढरा ड्रेसच नाही कुठला परवानाधारकाला, कायद्यातच नाही. कायद्यातच खाकी ड्रेस आहे. शासनाला जर पांढरा ड्रेस परवानाधारकाला जर द्यायचा असेल तर त्याला आता चालक म्हणजे कोण? जो गाडी चालवतो, ज्याच्या हातात स्टेअरिंग आहे तोच चालक आहे. तुम्ही जर रिक्षात बसला तर त्या गाडी कुणाची आहे तो काय पॅसेंजर विचारतात का तुम्हाला? काही सुद्धा नाही. आम्हाला इथं जायचं आहे, तिथं सोडा, किती पैसे झाले. आता या गुगल पेच्यामुळं म्हणतात ऑनलाईन पैसे घ्या. प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी हे परवाने दिले जातात आणि 5 वर्षासाठीच परवाना दिला जातो. भैयाजी ते एजंट बी सांगतात, दलाल गाड्या विकणारे. 15 साल काय 15 साल का?
तुम्हाला परवाना दिल्यानंतर कामधंदा लागेपर्यंतच तुम्हाला तो परवाना आहे. जर तुम्ही परवाना रिन्यू केला नाही तर संपला. आता लाखो परवाने सडलेले आहेत, त्या गाड्या बी बँकेत सडलेले आहेत जे चालवत नाहीत. प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा. परमिट राज हे खतम करायचं आहे. इथं माफिया आहेत, गुंडा आहेत. एक आता मुंबईतली जर तुम्हाला अवस्था सांगायची, एक भैयाजी आहेत ना, भैयाजी ह्यांची स्पेअर पार्टची दुकानं आहेत, बँकेच्या पकडून आणलेल्या 50-50 गाड्या चालवतात. सोडून देत ना गाड्या तिकडं. परवाना दुसऱ्याला वापरता येत नाही. आणि त्या बँकेतनं त्यांनी आणल्याच कशा? बँकवाल्यांनी कोर्टाच्या केसेस टाका त्यांच्यावर. कोण परवानाधारक आहेत आणि करायचा वसूल कर्ज. ही बेकायदेशीर हिचं काम चाललेलं असतं आणि हे कुठल्याही परिस्थितीत कायद्यात येणार. अधिकारी लोक ते दलालन ते मिळून 500 रुपये खातात आणि परवाना धारक नसताना गाड्या पास करतात. जाऊन त्यात अधिकारी गेले तर तक्रारी तर आपल्या भरपूर आहेतच, जातीलच अधिकारी, सस्पेंड होतील परवाना धारक नसताना. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करत जावा, तर तुम्हाला त्यातली माहिती मिळेल, कायदा मिळेल, त्याच्यातून तुम्हाला न्याय मिळण्याची प्रक्रिया चालू होईल. खाली आमचं परमिट, आमचं कोण काय करते, आमचं कोण काय करते, आम्हाला काय पॅसेंजर मिळणार नाहीत का? नाही, पण पॅसेंजर तुमच्यापासून लांब जायला लागलेले आहेत हे मात्र विसरू नका. जर हा व्यवसाय स्थानिकांचाच आहे, कामधंदा लागेपर्यंतच आहे, इथं खोटी कागदपत्र दिली जातात, परवाने घेतले जातात. आता परवाने बंद करायचे का काय? सगळी लोक बोलतात परवाने बंद करा. कशासाठी बंद करा? तुम्हाला काळाबाजार करायला? पुन्हा तुम्ही ते विकायला? सोडून द्या ना परमिट. 5 वर्षासाठीच असतं, सोडून द्या तिकडं. डुबून द्यात. बँकेचे पैसे डुबले तर ज्या बँकवाल्याने पैसे दिलेले आहेत, ज्याला त्यानं सह्या घेतलेल्या आहेत आणि तो बँकवाल्यानं तो बघून घेईल ना. पण त्या बँकवाल्याला कुठलीही गाडी परवान्यासकट वापरता देता येणार नाही आणि कुणी घेऊ बी नका. दुसऱ्याचा परवाना घेणं हा कायदेशीर गुन्हेगार आहे. बँकेला सुद्धा कुठलीही राईट नाही परवान्यासकट गाडी द्यायची. मग हे चालवतात कसे माफिया? आणि ह्यांना हे गुंड लोक साथ देतात. ह्यांच्याकडेच आहेत. त्या गाडीचे पेपर नाहीत, काय नाहीत, शिपच द्यायची नाही. हे 300 रुपये शिप घेणारे कोण आहेत? म्हणजे ह्यांचं कर्ज फेडायचं का? हा सुशिक्षित बेकारांच्यासाठी, स्थानिकांच्यासाठीच हा व्यवसाय आहे. ज्याला गरज आहे तो चालवेल. कामधंदा लागल्यावर रिक्षा सोडून देईल, सरकारला परमिट जमा करेल, नाही कॅन्सल होईल. नोकरी लागल्यावर तो तिथं काम करेल. त्याने काय रिक्षाच कायमची चालवावी म्हणून काय तो कपाळावर शिक्का मारून आलाय का? तर प्रत्येकानं लक्षात ठेवा, रिक्षाचं परमिट जरूर करा. RTOला ती परमिट मिळतात. तुमच्याकडे लायसन बिलला पोलीस रिपोर्ट असला, 15 वर्षाचा दाखला परमिटसाठी लागत नाही. आणि रिक्षाचं परमिट करा, स्वयंरोजगार करा. तुम्हाला जोपर्यंत कामधंदा लागत नाही, कामधंदा लागला की दुसऱ्याला परमिट तुम्हाला देता येणार नाही आणि दुसऱ्याचं परमिट घेऊन चालवता येणार नाही. ही परमिट कॅन्सल होतील, होऊन द्यात, निघून द्यात परमिट. काय मी तर काय मताचं आहे, प्रत्येक RTOमधनं दररोजची 100 परमिट निघून द्यात. आज मी 30% परमिट काळ्या बाजाराचे आहेत, सोडून द्यात गाड्या जाग्यावरती. त्यांना तुम्ही 300 रुपये शिप देताय त्या माफियाना. ओला कोलाला गाड्या लावताय, हा कमिशन एजंट आहे. तुम्हाला तो कमी ह्याच्यात भाडं देतोय आणि तुम्ही ते भाडं स्वीकारताय. तुम्हाला स्पष्ट हे करावं लागेल. त्या ओला कोला, रॅपिडो, फिपिडो ह्यांची डिस्कनेक्शन करा, भाडं स्वीकारू नका. करोडो रुपयाचं कमिशन कमवतो. ज्या वेळेला न्यायालयानं आदेश दिले त्यावेळेला त्यांनी लायसन्ससाठी फी भरलेली आहे. आणि ओला कोलाला जर बेब टॅक्सी म्हणून, बेब रिक्षा म्हणून सुद्धा, रेडिओ रिक्षा, फोन रिक्षा म्हणून करता येईल. त्यानं घ्यावावी सरकारकडं अप्लाय करून 100 परमिट, 500 परमिट ठेवावे ड्रायव्हरनं, चालवावी. पण त्यांना ते नको असते. फुकट गोरगरिबांना लुटणारी ही मंडळी असतात. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. मीटरनं व्यवसाय करा. प्रत्येकानं आपापली मीटर चालू करा. तुम्ही मीटर चालू करत नाही सा म्हणून भाडं वाढलं की 50 रुपये दररोजचा दंड असतो ना, आता तो दंड बी चालू झालेला आहे. आता सोमवारी जवळजवळ 400 रुपये दंड भरावा लागेल तुम्हाला. ह्याचा बी प्रत्येकानं विचार करा. भाडी नाकारू नका आणि मीटरनं व्यवसाय करा. प्रवासी पैसे देणार, प्रवाशाशी सौजन्याने वागा. व्यवसायासाठी आपण ही गाडी घेतलेली आहे, परवाना त्याला दिलेला आहे. आणि परवाना असा कुठलाही 15 वर्षाचा कायमचा असा दिलेला नसतो. 5 वर्षानं तुम्हाला रिन्यू करावा लागतो. तुम्ही नाही केला की तो परवाना संपला. पण कायद्यातल्या काही तरतुदी असतात, दंड वगैरे असेल किंवा काही तुमचे आजारपणाची अडचण असेल, त्याच्यामुळं परवाना तो लॅप्स होतो. पण तो पुन्हा तुम्ही करू शकता. याचा अर्थ असा नव्हे की 15 वर्षाचा दिला आहे. आणि ज्या बँका पतपेढ्याच्या काय लोन देतात ना, RTOचा कुठलाही संबंध नसतो. तुम्ही लोन भरलं आहे का नाही ते RTOचा काहीही संबंध नसतो त्याच्यावर.
फक्त त्यांच्या आरची बुकवरती त्यांचं हायपथिकेशन असतं. त्याच्यामुळं परवाना नूतनीकरण करताना अथवा ती गाडी एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर करताना बँकेचं लेटर लागतं, बाबा आमची काय हरकत नाही म्हणून. ते लेटर असले की आर टी ओवाले त्याचं आर सी बुकवरून नाव बी कमी करतात आणि त्याचा परवाना बी नूतनीकरण करतात. पण हे प्रत्येकानं लक्षात घ्या. मिड टर्नच व्यवसाय करा. प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा. म्हणजे ही 30% परमिट आहेत, लाखो परमिट आहेत. ह्या गाड्या सडल्या पाहिजेत. एका माफियाच्या दारात 50-50 रिक्षा आहेत. सोडून द्या जाग्यावरती. तो बघून घेईल माफियान तो, आणि 300 रुपये त्याला शिप द्यायची काय काम आहे. दुसऱ्याची गाडी चालवतो. आणि प्रत्येक परवानाधारकानं लक्षात ठेवा, जेवढे दंड वगैरे येतात, आणि कुठल्याही ड्रायव्हरना आता दंड भरायचा नाही, तो परवानाधारक भरेल. शिप घेतोय 300 रुपये तो, हे बी मात्र विसरू नका. प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा, पूर्ण ऐकत जावा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ त्या पद्धतीनं काम करा, तर त्याच्यात तुम्हाला न्याय मिळेल. हेही मात्र लक्षात ठेवा. तो परवानाधारक ज्याच्या नावावर गाडी आहे, कुठलीही असून द्या, ते पर्यटक परवाने जे असून द्या, ड्रायव्हरने काय भरायचं काम आहे. तो मालक पैसे घेतो ना. रिक्षावाल्यानं जरी शिपवर रिक्षा चालवायला घेतली असली, तो शिप घेतो ना. परवानाधारक कोण आहे तो मालक, भरेल तो. त्याच्या गाडीचं काय, त्याचा इन्शुरन्स नाही, काय नाही, दंड काय आहे, आणि भरू नका. दंड भरूच नका ना. ड्रायव्हरनं कोण ड्रायव्हर ठेवायचा ते मालकानं ठरवायचं आहे. आपल्या गाडीवरती ड्रायव्हर एका पाळीला कोण ठेवायचा, पण परवानाधारकाला एक पाळी ही चालवावीच लागते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि नुसतं भैयाजी मराठी करून काय फायदा नाही. ओला कोला उबेर कुबेर, जर तुम्हाला त्यांना हटवायचं असेल तर डिस्कनेक्शन करा. ओला कोलाशी उबेर कुबेरशी सगळ्यांची रेपोलीसची सुद्धा कोण ठेवू नका. आणि मीटरनं व्यवसाय करा. त्यातच तुमचं हित आहे, त्यातच तुमचा फायदा आहे. आणि प्रत्येकानं प्रथम मीटर चालू करा, मीटरनं व्यवसाय करा. आता दादागिरीचं वगैरे सगळे जमाना संपलेले आहेत. बसची संख्या एवढी वाढणार आहे. तुम्ही जर मीटरनं नाही केलं, प्रवाशांना इतकीच तरी नाही दिलं, तर बस धन घेऊन जाणार. आता मुंबईच्या बसच्या 1000 बस येतील, ठाण्याला 200 बस येतील, वसई विरारला 100 बस येतील, कल्याणला 100 बस येतील, मीराबाहेरला 100 बस येतील. सगळ्या बसच येणार. एस टीची संख्या वाढते. हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येकानं माझी रिक्षा, माझं परमिट, आणि मला चालवायचं आहे. माझा हा स्वयंरोजगार आहे, हक्काचा. मला कामधंदा नाही, नोकरी नाही. मी कुठे जाणार, का UP बिहार झारखंडला जाणार. हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा. मराठी करण्यापेक्षा प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं लायसन बिल्ला काढा. परमिट मिळतात. हे बंद करा म्हणून ओरडणारी वेगळी आहेत. कारण हेच काळे धंदे करतात, हेच गाड्या विकतात, ह्यांचीच दुकानं आहेत गाड्या विकायची. बंद करा. कशाला बंद करायला पाहिजे. ज्याला चालवायची असेल तो चालवेल. बाकीच्या गाड्या सडून जातील, जाऊन जात ना. गाड्या आपोआप कमी. एवढी परमिट निघाली तर अजून काही रिक्षांची संख्या वाढली आहे का, काही सुद्धा नाही. लाखो गाड्या सडक पडल्यात, धूळखात पडल्यात. त्या परवानाधारकालाच माहिती नाही. लालचीनं 80-90 हजाराला, लाखाला परमिट विकायसाठी करणाऱ्यांच्या गाड्या सडल्यात, माती झाल्या. होऊन द्या ना. डुबल्यात बँकांच्या पतपेढ्या बी डुबल्यात, त्यांच्या दारात गाड्या सडलेल्या. मग डुबून द्यात ना. ज्याला चालवायचं असेल गाडी, एक पाळी त्यानं चालवायची. आणि आपल्या ओळखीचा ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे अशा ड्रायव्हरलाच तुम्ही गाडी चालवायला द्या. नाहीतर तुम्ही एक पाळी चालवा, 10 तास चालवा, 12 तास चालवा. तुम्हाला जेवढी मेहनत करायची आहे तेवढीच चालवा. बाकी कंपाऊंडमध्ये गाडी लावा, सकाळच्या पारी व्यवसाय करा. तर प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.